राजकारण्यांनी कमरेचं काढून डोक्याला गुंडाळले. कोरोना काळात खिचडी घोटाळ्यात केलेल्या अमोल कीर्तीकर यांना वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन ठाकरे गटाने आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवून दिलेले असतानाच ज्यांच्या वाट्याला ही जागा आली ते महायुतीतील एकनाथ शिंदे यांनी तर निर्मळ चारित्र्याचा उमेदवार द्यायचा पण नाही. त्यांनी जमीन घोटाळ्यातील रवींद्र वायकरांना उमेदवारी दिली. आता वायव्य मुंबईतील लोकांनी डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. मी अनिल काळे, आपण पाहत आहात लास्ट न्यूज. वायव्य मुंबईतील स्थिती पाहता एक खिचडी घोटाळ्यातील तर दुसरा जमीन घोटाळ्यातील संशयित आरोपी एकमेकांसमोर उभे आहेत. मुंबई महापालिकेच्या 500 कोटी रुपये किमतीची जागा हडप करून त्यावर 5 स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप रवींद्र वायकरांवर आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. एकंदरीत विचार करता क्रीडांगणे, उद्याने माझी नव्हे माझ्या बापाची म्हणून त्यावर सत्तेच्या जोरावर बेकायदा बांधकामे करण्याचा धंदा करणाऱ्या या लोकांना राजकीय पक्ष पाठिंबा तर देतात पण उमेदवारीही देतात. हे लाजिरवाणे नाही का? या वायकरांनी तर क्रीडांगणे, बांधकामे, उद्याने आदीचा बाजार करून कोट्यवधीची माया जमिवल्याचा आरोप आहे. व्यारवली गावात बेकायदा बांधकाम केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. प्रथम हे ठाकरे गटात होते पण ईडीची चौकशी लागली तेव्हा याने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, माझी कितीही चौकशी करा पण मी ठाकरेंना सोडणार नाही. त्यावेळी ठाकरेंची छाती निश्चितच भरून आली असेल. पण बघता बघता गळ्याला आल्यावर वायकरांनी शिवसेनाच नव्हे तर उद्धव ठाकरेंनाही पत्ता लागू न देता शिंदेंच्या मांडीवरती जाऊन बसले. राजकारणच किती घाणेरड झालेलं आहे त्याचंच हे उदाहरण आहे. आता ह्यांचा प्रतिस्पर्धी कोण? तर ठाकरे गटाचा उमेदवार अमोल कीर्तीकर, गजानन कीर्तीकरांचे सुपुत्र. यांनी तर खिचडी घोटाळा, कोरोना काळात लोकांची मारामार सुरू होती अन्नासाठी, त्यावेळेला सरकारने दिलेल्या खिचडीत देखील घोटाळा. आणि या खिचडी घोटाळ्यात आणखी कोण अडकले तर आदित्य ठाकरेंचे अगदी जीवाभावाचे मित्र आणि उद्धव ठाकरेंचे सल्लागार सूरज चव्हाण. नेमकं राजकारणात चाललंय तरी काय? जागा जिंकायच्या, सरकार स्थापन करायचा आणि भरपूर पैसा मिळवायचा.
आता ज्याच्याजवळ पैसा आहे तोच पैसा खर्च करणार ना. आणि पैसा जो खर्च करतो तो व्याजासकट वसूल करणारच ना. मग जनतेची फसवणूक कशासाठी, हा मुद्द्याचा प्रश्न आहे. आता ह्या दोघांपैकी एक कोणतरी निवडून येणार हे निश्चित आहे. मग वायव्य मुंबईतील लोकांनी मतदान करायचं तरी कुणाला? खिचडी घोटाळ्यातील संशयिताला का महापालिकेची जागा माझी नव्हे माझ्या बापाची म्हणून बळकावणाऱ्या संशयित आरोपीला? याचा विचार आता जनतेनेच करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हायरल करा. आपला मित्र अनिल काळे.